एकतर चुकीच्या पद्धतीने अभ्यासाला बसणे किंवा खूप जास्त मोबाईलवर गेम खेळणे, त्यामध्ये काय होतं की मुलं अगदी मान वाकवून ती मोबाईलचे गेम खेळत असतात आणि त्यामुळे एक चुकीचं पोस्चर ते अचीव्ह करत असतात आणि त्याचमुळे त्यांना मानदुखीचा त्रास हा बऱ्याचदा होत असतो. किंवा पुस्तक वाचताना, अभ्यास करताना मान अगदी खाली वाकवून किंवा पाठीतूनही वाकून ते पुस्तक वाचत असतात. त्यामुळे सुद्धा मानेवर ताण येऊन त्यांना मानेच्या स्नायूंचा त्रास हा बऱ्याचदा दिसून येतो. मोठ्यांना मानदुखीचा त्रास होण्याची बरीचशी कारणं आहेत. तर त्यामध्ये आहे एकतर खूप जास्त कम्प्युटर वर्क करणे. आता कम्प्युटर वर्क करताना बऱ्याच जणांचं काय होतं की कम्प्युटरची जी स्क्रीनची लेव्हल असते ती डोळ्यांच्या लेव्हलला नसते. ती बऱ्याचदा एकतर खाली किंवा वर असते. त्यामुळे मानेचा जो पोझिशन असते तर ती चुकीची अचीव्ह केल्या जाते आणि त्यामुळे सुद्धा त्यांना मानेचा त्रास हा होऊ शकतो. मानेचा त्रास होण्यामध्ये बऱ्याचदा टीचर्स जे असतात, शिक्षक जे असतात, त्यांना मानेचा त्रास हा बऱ्याच प्रमाणात होत असतो किंवा जे कम्प्युटर वर्कर्स असतात, ऑफिस वर्कर्स असतात, त्यांना मानेचा त्रास हा जास्त होत असतो किंवा जे ड्रायव्हर्स असतात त्यांना खूप जास्त ड्रायव्हिंग करावी लागते. लॉंग डिस्टन्स पर्यंत खूप वेळेपर्यंत त्यांना एका पोझिशन मध्ये बसावं लागतं, तर त्यांना सुद्धा मानेचा त्रास हा दिसून येतो.